नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आमच्या विषमुक्त अन्न आणि विषमुक्त शरीर विथ इंडिया ग्रो मध्ये. सुरू करूया आपला सीझन 2 एपिसोड. तर आपले कृषी अधिकारी राहुल जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या शेतकऱ्यांनी आपण इंडिया ग्रोचे ऑर्गॅनिक खत वापरलेले त्यांना आपण काय रिझल्ट आले ते आपण तिकडे जाऊनच बघूया. चला तर मग आपण जाऊ चिपळूणमध्ये वसलेल्या गुहागरमधील पालशेत गावात. नमस्कार. आज आपण आलोय गुहागरमध्ये. ओके, आम्ही कोकणस्थ या संस्थेमार्फत आपण 10व्या महिन्यामध्ये ह्या बागेसाठी आपण आपले प्रोडक्ट वापरले होते आणि आम्ही कोकणस्थचे आपले या शेतकरी जे आहेत ते शेतकरी आपल्याला 4/10/2025 आपण इकडे खत टाकलं होतं. त्यापासून आजपर्यंत आपल्याला काय ते काय काय बघायला मिळालं, तुम्हाला काय चेंजेस वाटतात किंवा रिझल्ट काय वाटतं आपल्या इंडिया ग्रोचे प्रोडक्ट वापरल्यानंतर, जरा तुमच्याच याच्यामध्ये सांगा मला. सर, आपण 2 महिने झाले खत टाकून. ही सर बाग श्री गुरुदास साळवी यांची बाग आहे. याचं काम आम्ही बघतोय. तर 2 महिन्यामध्ये साधारण बघितलं तर ह्या झाडांना जरा टवटवी पहिल्यापेक्षा जास्त प्रमाणात वाटते. कारण तुम्ही आम्हाला सांगितलं की साधारण 4 महिने तरी लागतील, पण आता 2 महिने झालेत, पण आम्हाला ह्याच्यात थोडासा फरक जाणवायला लागला झाडांमध्ये. आणखीन 4 महिने झाले की आम्ही त्याचं निरीक्षण करणारच आहोत. आणि त्याच्यामध्ये ह्याला ज्यांना खत टाकलंय, ज्यांना 2 महिने झालेत, त्याच्यामध्ये पोळी पण काही झाडांनी टाकलेली आहेत. तर सुपारीमध्ये सुद्धा एक पोळी बाहेर पडायला लागली आणि नारळामध्ये थोडासा फरक जाणवायला लागला आहे. जी नवीन पोळी जी आली आत्ता, तिला साधारण कणी जी आपण धर पकडतो, ती धर व्यवस्थित गळ न होता ती धर तशीच कायम आहे. आता हळूहळू आम्हाला समजेल. आम्ही निरीक्षण करतच, शेतकरी म्हटल्यानंतर हा शास्त्रज्ञ असतो शेतीमधला, त्याच्यामुळे आमचं निरीक्षण चालू आहे की त्या नवीन पोळीला गळ किती होते. पण आतापर्यंत ती गळ झालेली नाही आहे. आता तुम्ही ज्यावेळेस परत तुमची व्हिजिट होईल त्यावेळेस परत आपण त्याच्यावर निरीक्षण करूच. आणि आम्हाला वाटतं की हे प्रोजेक्ट खूप भारी आहे, महत्त्वाचं आहे आणि हे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. पण ह्याचं जर कंपनीने थोडी जर कॉस्ट कमी केली तर शेतकऱ्यांसाठी खूप बरं होईल सर. आमची सगळ्या शेतकऱ्यांची तुम्हाला विनंती राहील. कारण कसं, ह्याचा तुम्ही आम्हाला सांगताय की 4 महिन्यानंतर ह्याचा डोस द्यावा लागेल. आता आमचा पारंपरिक शेतकरी काय करतो की वर्षातून एक वेळेस खत घालतो, त्यामुळे तो वर्षभर रिलॅक्स राहतो. कारण खर्च करायचा नाही, काय जी फळं येतील ती घ्यायची की काय येतील ती. पण आता ह्याच्यामध्ये कसं आहे, 4-4 महिन्यानं खत घालायचं आहे. पण तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे वापरा, हे करून बघा, तुम्हाला उत्पन्न दुपटीत वाढणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला सांगताय की हे तुम्ही करा, जरी खर्च जरी जास्त असला तरी तुम्ही हे करा, कारण तुमचं उत्पन्न वाढणार आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे सर. आम्ही आता 2 महिने झाले वापरून. ज्यावेळेस आणखीन 6 महिने होतील त्यावेळेस आम्हाला ह्याचा चांगला रिपोर्ट समजेल आणि बरेचसे शेतकरी हे वापरायला सुरुवात करतील आणि आमचे गुरुदास सर सुद्धा वापरतील. जर याचं उत्पन्न दुपटीने झालं तर हा खर्च जास्त वाटेल की कमी वाटेल? खर्च कमी वाटेल सर. आपल्या इंडिया ग्रो ब्रँड जो आहे तो ब्रँड आज फक्त तुम्हाला जे ओलिव्ह, ग्रो मॅजिक आणि भूअस्त्र 3च प्रोडक्ट जर आपण बेसलमध्ये डोस दिले, आपण अजून स्प्रे पण काहीच नाही घेतलेलं, बरोबर, तर एवढा सुंदर रिझल्ट आहे, राईट ना, की ज्याच्यामुळे आज पोळी तुमची चांगली आली आहे. त्याला धरलेली जी फळं आहेत ही पण तुमची गळ न होता स्टेबल दिसत आहेत तुम्हाला. जर हे कंटिन्युअस तुमचं वर्षभर झालं, तुम्ही 3 डोस टाका की 2 डोस टाका, तुम्हाला रिझल्ट आपल्या प्रोडक्टचा जबरदस्त येणारच आहे आणि तुमचा खर्च कमी होणारच आहे. हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला ह्याच्या माध्यमातून रिझल्ट आल्यानंतर म्हणजे उत्पन्न डबल झालं ते खर्च छोटा वाटणार आहे. आज शेतकरी जे मार्केटमधून आणतोय, जे 19 अन्न घटक आणतोय, बॅक्टेरियल कल्चर आणतोय, हे थोडं आणतोय, म्हणजे तो 25%च मटेरियल टाकतोय शेतीमध्ये. त्याच्यामुळे त्याला रिझल्ट येताना 5%च येतोय. आपण 100% देतोय. त्याच्यामुळे रिझल्ट येताना आपल्याला डबल बघायला मिळतोय. त्याच्यामुळे इंडिया ग्रो ब्रँड जो आहे ना, आज शेतकरी आणि जमीन याच्यासाठी जे वर्कआउट करतोय, म्हणजे जे काम करतोय पूर्ण इंडियामध्ये विषमुक्त अन्न, ह्या बेसवर आपण खूप मोठ्या लेवलला चांगल्या पद्धतीमध्ये उत्पन्न याच्यामधून काढणार आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं की उत्पन्न चांगल्या पद्धतीत येईल की नाही येणार? सर कसं, आता आपण 2 महिने झालेत हे आपण खत वापरून
आता 2 महिन्यानंतर साधारण तुम्ही सांगितलं आम्हाला की 4 महिन्यानंतर तुम्हाला याचा रिपोर्ट जाणवा लागेल आणि आम्ही पण त्याचं निरीक्षण करणार आणि रिपोर्ट चांगला येईल जशी अपेक्षा आहे. कारण आत्ताच दिसतंय की 2 महिन्यानंतर झाडामध्ये व्यवस्थित टवटवी आहे आणि जी नवीन पोई येत आहेत त्याच्यातसुद्धा बराचसा फरक जाणवतोय आम्हाला. त्यामुळं नक्कीच वाटते की हे जर प्रोडक्ट जर आपण वापरलं त्याचं उत्पन्न तुम्ही सांगताय त्याप्रमाणे डबल येऊ शकेल असा आम्हाला विश्वास आहे. आणि सर आम्ही सांगताना माझं नाव सांगायला विसरलो. माझं नाव सुधाकर शिवराम व्हाळकर, मी पालसेतमध्ये शेतकरी आहे. तसंच माझ्या बाजूला हे आहेत ते महेश कोतोडेकर आहेत, हे सुद्धा बागायती क्षेत्रामधले तज्ज्ञ आहेत, शेतकरी आहेत. यांच्या म्हैशी वगैरे आहेत आणि ते सुद्धा चांगल्या प्रकारे शेती करतायत. तसेच आमच्या कंपनीचे मॅनेजर आहेत राजेश वहाळकर, ते सुद्धा कंपनीचं काम पाहत आहेत आणि त्यांचीसुद्धा गावी शेती आहे. तर आम्ही हे सगळे शेतकरी ह्याच्यातले फॅमिलीतले लोक आहोत. नक्कीच. तर इंडिया ग्रो ब्रँड तुम्हाला ऑलरेडी शेतकरी आहेत म्हणूनच तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहे. आम्ही पण एक शेतकऱ्याचीच मुलं आहोत आणि आज तुमच्यापर्यंत येण्याचं कारण एकच आहे, आपल्याला विषमुक्त अन्न तयार करायचं आणि विषमुक्त अन्न तयार केलं तर पूर्ण देश आपला रोगमुक्त होऊ शकतं. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट सगळ्यांना देतो. आणि आम्ही कोकणस्थ या संस्थेला सहकार्य करून आपण संस्था ऑल ओव्हर आपल्या कोकणामध्ये टॉपला न्यायचा आपण आज निर्धार करूया आणि एक चांगल्या लेवलला घेऊन जाऊया. नक्कीच. विश यू ऑल द बेस्ट.